हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल रेश्माज मेहंदी आर्ट स्टुडिओ. आजपासून आपण मेहंदीचे ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आज सगळी बेसिक माहिती बघणार आहोत. जसे की हा एक पेपर घेतलेला आहे मी, ज्याला की मी लॅमिनेशन करून घेतलेला आहे. तुम्हाला मेहंदी प्रॅक्टिससाठी या पेपरचा भरपूर उपयोग होऊ शकतो. तुम्हाला भरपूर पेजेस खराब करण्यापेक्षा तुम्ही या एकाच पेपरवरती प्रॅक्टिस करू शकता, किंवा अशा प्रकारची एखादी स्केचबुक तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता, दुकानातून कोणत्याही, ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या पेपरवरती प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही काय प्रॅक्टिस करताय, कशी करताय, हे तुम्हाला नंतर बघू शकता, किंवा पूर्ण हात बसेल असं पण तुम्ही या मोठी साईज घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती मेहंदीची प्रॅक्टिस करता येईल. आता या पेपरवरती तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या पेपरवरती तुम्ही लाईन्स, सर्कल, कोयरी, मोर अशा प्रकारची डिझाईन्स, बेसिक डिझाईनची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता व पुसू पण शकता. आता आपण कोन कसा बनवायचा हे बघूया. एक वाटी आणि चम्मच घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपण हिना मेहंदी घेणार आहोत, ज्याला की मी 2-3 वेळेस गाळून घेतलेला आहे, जेणेकरून आपला कोन एकदम व्यवस्थित चालेल. या वाटीमध्ये आपण बघू शकता की मी 1 ते 2 चम्मच मेहंदी घेतलेली आहे. तर त्या मेहंदीमध्ये आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करून 1 ते 2 ते 3 चम्मच आपल्याला पाणी लागेल. आपल्याला पाहिजे तसं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. पाणी आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे. एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे मेहंदी, जेणेकरून कोनमधून बाहेर येईल. मेहंदी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. मेहंदीच्या कोनमध्ये मध्ये गाठ वगैरे आल्यावर किंवा जाडसरपणा आल्याच्यानंतर तो कोन व्यवस्थित चालत नाही. मध्ये सारखं त्याला काढावं लागतं, मग ओढून घ्यावा लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित मेहंदी फेटून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मार्केटमधला कोणताही कोन पण यूज करू शकता, पण आपण बनवलेले कोनने प्रॅक्टिस करायला जास्त सोयीस्कर होतं. आपण बघू शकता तर मेहंदी इथं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. चम्मचची मेहंदी पण आपण पुसून घेऊया, जेणेकरून आपली मेहंदी वाया जाणार नाही. या मेहंदीमध्ये आपण दुसरं काहीच ॲड केलेलं नाही आहे, कारण आपल्याला फक्त सध्या प्रॅक्टिससाठी मेहंदी हवी आहे. यामध्ये आपण फक्त मेहंदी पावडर आणि पाणी एवढंच फक्त आपण त्याच्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे वरच्या साईडने कॅरी बॅग लावून आपण ती मेहंदी एअरटाईट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती सुकणार नाही. वरच्या साईडने असं प्लास्टिक लावायचं आहे आणि रबर बँडने एकदम पॅक करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला हवा असेल तुम्ही एअरटाईट डब्बा पण यूज करू शकता, प्लास्टिकचा भेटतो तो. अशा प्रकारे आपण आता ही मेहंदी व्यवस्थित पॅक केलेली आहे. ते आपण आता 2 ते 3 तासासाठी मिक्स व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता आपण कोन कसा बनवायचा हे बघूया. कोन बनवण्यासाठी मी इथे रेक्टँगल शेपमध्ये काही पेपर्स कट करून घेतलेले आहे. जिलेटिन पेपर त्याला आपण म्हणू शकतो. ते तुम्हाला मार्केटमध्ये स्टेशनरी दुकानामध्ये कुठे पण भेटतील. त्याला असं रेक्टँगल शेपमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. स्क्वेअरमध्ये कट केलं तर ते आपल्याला कोन व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे आपण या रेक्टँगल शेपमध्ये कट केलेला आहे. त्यातला एक पेपर आपण घेऊया. व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर त्याला आपण बरोबर मधल्या साईडने न पकडता आता कोन बनवण्यासाठी आपण तुम्ही बघू शकता की मी एका साईडने पकडलेला आहे, लेफ्ट हँडनी, आणि राईट हँडने आपण हळूहळू रोल करायचे कोनला. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पेपरला राऊंड केल्याच्या नंतर आपण जर राईट साईडचा हात जर आपण पाठीमागं ओढला तर कोन अजून बारीक होतो. पुढची टीप आपल्याला पाहिजे तेवढी बारीक आपण करू शकतो, आणि पुढं जर प्रेस केलं तर पुढचं तोंड मोठं होतं कोनचं. त्यामुळे बॅक साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे पेपरला, आणि समोरच्या टीपजवळ एका हाताने पकडून अंगठ्याने त्याचं सेलोटेप लावून घ्यायची आहे. व्हाईट कलरची सेलोटेप लावायची आहे, ट्रान्सपरंट.
अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून मेहंदी काढताना तिथं ढिल्लं वगैरे होणार नाही किंवा मेहंदी बाहेर येणार नाही. व्यवस्थित सेलो टेप लावून झाल्याच्या नंतर बॅक साईडला पण जिथे कुठे मोकळी दिसते पेपर त्या ठिकाणी पण सेलो टेप लावून पॅक करून घ्यायचे, जेणेकरून मेहंदी बाहेर येणार नाही. एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे की मेहंदी कोन कसं बनवायचं आहे. ती आतल्या साईडने जो मोकळा पेपर आहे त्या साईडला पण आपण सेलो टेप लावून घ्यायची आहे, म्हणजे त्यातून सुद्धा कोन मेहंदी काढताना मेहंदी बाहेर येणार नाही. एकदम व्यवस्थित बेसिकपासून माहिती आपण आता या कोर्समध्ये घेणार आहोत. ज्यांना कोणाला मेहंदी शिकण्याची इच्छा असेल त्यांनी प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे व्यवस्थित सेलो टेप लावून घ्यायची आहे. आता आपली मेहंदी 2 ते 3 तासांनी व्यवस्थित भिजलेली आहे. वरच्या साईडने पण आपण कोनच्या वरच्या तोंडाला पण सेलो टेप लावून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये मेहंदी भरल्याच्या नंतर तिथे आपल्याला प्रेस केल्यावर तो व्यवस्थित कोन तयार होईल. तो व्यवस्थित सेलो टेप लावून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला कोन तयार झालेला आहे. वरच्या साईडने सेलो टेप सुद्धा आपण लावून घेतलेली आहे. आता आपली मेहंदी 2 ते 3 तासामध्ये व्यवस्थित भिजून झालेली आहे. आता आपण ती मेहंदी एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊया चम्मचने. या मेहंदीची प्रॅक्टिस तुम्ही हातावर जरी केली तरी हाताला कलर वगैरे काही येणार नाही आहे. तुम्ही हातावर पण प्रॅक्टिस करू शकता. मेहंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर आणखीन थोडंफार पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मेहंदी खूप घट्ट पण नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे, तसं व्यवस्थित असं बॅटर तयार झालं पाहिजे. मला थोडी पाण्याची गरज वाटते आणखी, म्हणून त्यात थोडं पाणी ॲड करते मी. आता एकदा व्यवस्थित मेहंदी मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशी मेहंदी मस्त तयार झालेली आहे. आता आपण ही मेहंदी आपल्या कोनमध्ये भरूया. मेहंदी कोनमध्ये भरत असताना आपण जिथे सेलो टेप लावली आहे त्या ठिकाणी लागू नये याची काळजी घ्यावी. त्या ठिकाणी मेहंदी लागल्याच्या नंतर व्यवस्थित सेलो टेप चिकटणार नाही. आपण जेवढी मेहंदी भिजली तेवढी सगळी मेहंदी आपण कोनमध्ये भरून घेऊया, जेणेकरून थोडी पण मेहंदी वाया जाणार नाही. कोनमध्ये मेहंदी भिजून झाल्याच्यानंतर थोडंसं असं खालच्या बाजूने प्रेस करायचे, जेणेकरून त्यात बबल्स वगैरे असेल ते बाहेर निघतील. आता वरच्या साईडने आपण जिथे सेलो टेप लावलेली आहे
ती सेलो टेप आपण बॅक साईडच्या पेपरवरती अशी प्रेस करायची, जेणेकरून मेहंदी कसल्याच प्रकारची बाहेर येणार नाही. आता असं एक साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे कोन. दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि मग वरच्या साईडने फोल्ड करत करत खालच्या साईडला पॅक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारातले कोन जे भेटतात मार्केटमध्ये ते पण कोन तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे सेलो टेप लावून व्यवस्थित कोन पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठून मेहंदी लीक होणार नाही. अशा प्रकारे आपला कोन तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा बारीक आणि पाहिजे तेवढा जाड तुम्ही या कोन समोरच्या साईडने सिझरने कट करून घेऊ शकता. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला कोन तयार झालेला आहे. हा होता आजचा आपला पहिला व्हिडिओ. याच्यामध्ये आपण कोन कसा बनवायचा, मेहंदी कशी बेस्ट कशी बनवायची याची आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मेहंदीचे बेसिक शेप कोणकोणते आहेत, कशा प्रकारची त्याची प्रॅक्टिस करायची, कोणत्या शेपला काय म्हणतात. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.